एवढा विलंब व्हायला लागला? हे लोक 8 दिवसापासून प्रतीक्षेत आहेत. ह्याचं नेमकं कारण काय? पोलीस स्टेशनला काय केलेलं आहे? संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारू. वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि पोलिसांचे याच्यामध्ये काय रोल असणार? आम्ही त्यांच्याकडून फॉलोअप घेतलेला होता. जीवन हॉस्पिटल बडगावचे डॉक्टर किरण हत्ती यांच्या चुकीच्या केलेल्या निदानामुळं सौ विद्या नितीन कोलते यांचा 19 जुलै 2026 रोजी मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. पण या संदर्भात करण्यात आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तसेच पोलीस तपासामध्ये सुद्धा होणाऱ्या दिरंगाईसाठी आज मांडेकर गल्ली गडिंग्लज या ठिकाणच्या सर्व नागरिकांनी आणि त्याचबरोबर गडिंग्लज नगरपालिकेच्या नगरसेवकांनी, गडिंग्लजचे प्रांताधिकारी श्री एकनाथ काळंबाडे आणि गडिंग्लज पोलीस स्टेशनला निवेदन सादर केले. 19 जुलै रोजी मांडेकर गल्लीतली महिला विद्या नितीन कोलते हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याआधी गरोदर होती. गरोदरपणाच्या ट्रीटमेंटसाठी आम्ही हत्ती डॉक्टरांच्याकडे दाखवलेलं. 17 तारखेला हत्ती डॉक्टरांनी सोनोग्राफी केलेली. सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये हत्ती डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलं की बाळ व्यवस्थित आहे, बाळाचे म्हणजे वाढ पण व्यवस्थित आहे. त्यांच्या आम्ही भरोशावर आम्ही 2 दिवस थांबलो. तर तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी लगेच सकाळी तिच्या पोटात असं वेदना झाल्या म्हणून आम्ही परत तिला दवाखान्यात ॲडमिट केलं. दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तिथून आम्ही शानबागच्या दवाखान्यात नेलं. पण शानबागच्या दवाखान्यात घेऊन त्यांची ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे आम्ही वर्दी देऊन आम्ही आमच्या 100 कॉटमध्ये तिचं PM केलेलं होतं. त्या PM दरम्यान आम्हाला असं सांगण्यात आलं की बाळ अर्भक जे गर्भाशयात पाहिजे ते गर्भाशयात नसताना ट्यूबमध्ये होतं. त्यामुळं ते बाळ ट्यूब फुटली. त्यामुळे तिचा रक्तस्राव होऊन मृत्यू झाला. पण आम्हाला ह्या संबंधी कल्पना काही हत्ती डॉक्टरने दिलेली नाही. हत्ती डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आमच्या गल्लीतली एक महिला तिचा मृत्यू झालेला आहे. त्याबद्दल आम्ही पुढे तपासणीसाठी तो अर्भक पुढे पाठवण्याचा अर्ज दिलेला होता. पण 8 दिवस झालेले त्या अर्भकाचं पुढे पाठवण्यात काही तरतूद झालेली नाही. त्यासंबंधी आम्ही आज निवेदन प्रांत कार्यालयामध्ये पण दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये पण दिलेलं आहे. गडिंग्लज नगरपालिकेचे कर्मचारी नितीन कोलते आणि ते स्वतः माझ्या मामाचे म्हणजे मुलगा आहे. त्याची पत्नी ही 17 तारखेला डॉक्टर किरण हत्तींच्यामध्ये जी प्रेग्नन्सी राहिले की नाही याबद्दल ती दाखवण्यासाठी गेली होती. त्यावेळी किरण हत्तीने तिची सोनोग्राफी करून 1.5 महिन्याचा अर्भक आहे म्हणून त्यांना तसा सोनोग्राफीचा रिपोर्ट दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी 1 दिवस गेला. रविवारी 19 तारखेला अचानक तिच्या पोटामध्ये जोराची कळ आली 8च्या सुमारास आणि ती चक्कर येऊन पडली. त्यानंतर गल्लीतील काही लोक जमवून तिला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर किरण हत्तींच्या हॉस्पिटलमध्ये नेले. ते डॉक्टर तिथं उपस्थित होते. ते परगावी गेले होते. मग तिथं असं समजल्यानंतर आम्ही परत ते शानबाग डॉक्टरांच्यात घेऊन गेलो. तिथं त्या हॉस्पिटलमध्ये पोचूपर्यंत तिचा मृत्यू झाला आणि अचानक असा मृत्यू झाल्यानंतर आम्हाला काय समजलं नाही. आम्ही सगळे बावचळून गेलो. वस्तुस्थिती काय झाली आम्हाला काय लगेच लक्षातच आलं नाही. आम्ही लगेच शानबागांना पोलीस स्टेशनमध्ये वर्दी द्यायला आणि पोस्टमॉर्टम करण्याचं ठरवलं. तर रविवारी आम्ही 100 बेडला पोस्टमॉर्टम करून घेतलं. पोस्टमॉर्टमचा प्राथमिक अहवाल असा आला की गर्भाशयामध्ये अर्भक न वाढता त्या साईडच्या ट्यूबमध्ये त्या अर्भकाची वाढ होत होती. ती वास्तविक डॉक्टर किरण हत्तीने ज्यावेळी सोनोग्राफी केली त्यावेळी त्यांना ते समजलं पाहिजे होतं की ते अर्भक त्या गर्भाशयामध्ये वाढत नसून साईडच्या ट्यूबमध्ये वाढते. मग ही चूक वास्तविक डॉक्टर किरण हत्तींची आहे आणि किरण हत्तींनी जर हे त्याचवेळी बाबा या अर्भक त्या ट्यूबमध्ये वाढते आणि त्याच्यानंतरचा जर उपचार केला असता तर आज नितीनची विद्या कोलते ही जिवंत राहिली असती. त्यांच्या हलगर्जीपणामुळे हा विषय झालाच. पण रविवारी आम्ही ज्यावेळी पोस्टमॉर्टम केलं त्यावेळी ते पुढील अवयव जे आहे तो कोल्हापूरला फॉरेन्सिक रिपोर्टला पाठवणं गरजेचं होतं. कारण कालपर्यंत ते अर्भक तिथंच फ्रीजरमध्ये पडून राहिलं होतं. मग हा जो दिरंगाईपणा व्हायला आहे हा का आणि कुणाला पाठीशी घालायसाठी व्हायला आहे हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. आणि आजच आम्ही CPRचे अधीक्षक जे आहेत CS त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आरोग्याचे संचालक यांना दिलेलं आहे. प्रांत साहेबांना दिलेलं आहे. आज आम्ही पोलीस स्टेशनला त्याची प्रत देतोय. आम्हाला जे संशयाचं वातावरण झालं आहे आणि याबद्दल आम्हाला प्रशासनानं खुलासा करावा आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा असे आम्ही आज या निवेदनाद्वारे मागणी शासनाकडे केलेली आहे.